नमस्कार मित्रांनो, छातीमध्ये गच्चपणा वाटतोय, छाती भरल्यासारखी वाटते, धडधड झाल्यासारखी वाटते, छातीमध्ये बारीक बारीक दुखतंय, ॲसिडिटीचा त्रास झालेला आहे आणि गॅस झाला आहे पोटात, त्यामुळे ते अन्न जे आहे ते छातीमध्ये वर येतं आहे आणि या कारणाने बेचैनी वाटते, अस्वस्थपणा वाटतोय. अशा प्रकारची लक्षणं मित्रांनो बऱ्याच जणांना होत असतात आणि ही लक्षणं निर्माण झाल्यानंतर अनेक जणं वेगवेगळ्या डॉक्टरांची व्हिजिट्स करत असतात. अनेक असे पेशंट्स असतात की ज्यांना अशा पद्धतीने छातीच्या संदर्भात लक्षणं निर्माण झाल्यानंतर भीती वाटते की आपल्याला हार्ट अटॅक तर आलेला नाही आहे ना, आपल्याला हृदयविकाराची काही समस्या तर निर्माण झालेली नाही आहे ना, अशा प्रकारची भीती वाटत राहते आणि यामुळे अनेक पेशंट्स वारंवार ECG करत असतात, वेगवेगळे ब्लड रिपोर्ट्स करत असतात. अनेक वेळा वारंवार तपासूनसुद्धा ब्लड रिपोर्ट्समध्ये किंवा ECGमध्ये काहीही चेंजेस आढळत नाहीत. डॉक्टर जनरली सांगतात की काही नाही, तुम्हाला गॅस ॲसिडिटी झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो आहे. पण पेशंटला लक्षणं पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. तर हा प्रॉब्लेम नेमका काय आहे? हा प्रॉब्लेम जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही सोपे घरगुती उपाय काय करायला हवेत? ज्यावेळी ही लक्षणं तुम्हाला निर्माण होतात त्यावेळी ही लक्षणं पटकन कमी करण्यासाठी तुम्ही एक सोपी ट्रिक कोणती वापरू शकता? तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा प्रॉब्लेम तसं बघितलं तर मित्रांनो बऱ्याच जणांना आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट व्यवस्थित बघा. आता थोडंसं तुम्हाला मी आयुर्वेदाची माहिती सांगतो. आयुर्वेद काय म्हणतो, आपण जे काय अन्न खातो ते अन्नाचं पचन झाल्यानंतर त्यापासून एक आहार रस तयार होतो आणि हा आहार रस आपल्या हृदयामध्ये येतो आणि हृदयामधून वेगवेगळ्या धमन्यांमार्फत आपल्या सगळ्या शरीरामध्ये तो फिरत असतो आणि आपल्या सगळ्या शरीराला तो पोषण देतो. आणि हाच आहार रस जर तुम्हाला ॲसिडिटी असेल, जर तुम्हाला गॅस असेल किंवा तुमची पचनशक्ती बिघडलेली असेल तर काय होणार आहे, हा जो आहार रस जो बनणार आहे, जो खाल्लेल्या अन्नापासून जो काही आहार रस तयार होणार आहे, हा आहार रस दूषित होतो आणि हा दूषित झालेला आहार रस जेव्हा आपल्या हृदयाकडे येतो त्यावेळी आपल्या हृदयाचं पोषणसुद्धा किंवा त्या आहार रसाची झळ जी आहे ती आपल्या हृदयावर सुद्धा पडते. आता बघा, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपलं हृदय जे आहे ना, त्या ठिकाणी आपल्या मनाचं स्थान आहे. आपलं मन हृदयाच्या ठिकाणी सुद्धा आहे असं आयुर्वेद म्हणतो. म्हणजे मन जे आहे ते मेंदूमध्ये आहे आणि हृदयामध्ये पण आहे असं आयुर्वेदाची धारणा आहे. पण ज्यावेळी हा आहार रस जो दूषित तयार झालेला आहे त्याने पोषण तुमच्या हृदयाचं पण होणार आहे आणि मनाचं पण होणार आहे आणि या दूषित आहार रसापासून आपल्या हृदयाचं आणि मनाचं सुद्धा मित्रांनो पोषण जे आहे ते व्यवस्थित होत नाही आणि या कारणामुळे आपल्या हृदयाच्या ठिकाणी असलेला ओज कमी होतो आणि म्हणून मग आपल्याला ॲसिडिटी झाली, गॅस झाला की मग घाबरल्यासारखं वाटणं, भीती वाटणं, धडधड होणं, अस्वस्थपणा वाटणं, बेचैनी होणं, अशा प्रकारची लक्षणंसुद्धा मित्रांनो निर्माण होतात. काही वेळा ही लक्षणं ॲसिडिटीच्या संदर्भात नसतातही, म्हणजे पचन ठीक असतं आणि तरीही अचानकपणे अशी लक्षणं होतात. तर यावेळी मित्रांनो या आजाराला मॉडर्न सायन्समध्ये अँझायटी असं म्हटलं जातं. जेव्हा तुमचं मन अतिसंवेदनशील होतं त्यावेळी मित्रांनो अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जो आहे तो यायला लागतो. मग यावेळी तुम्हाला एक 2-3 सोप्या गोष्टी करायला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की हा तुमच्या हृदयामध्ये काही बिघाड आहे, विकार आहे, त्यामुळे होणारा प्रॉब्लेम नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला नीट समजून घ्यायला हवं की आपल्या मनाची संवेदनशीलता वाढलेली आहे, मन नाजूक झालेलं आहे, हळवं झालेलं आहे, त्यामुळे काही हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये स्त्रवत आहेत आणि म्हणूनच आपल्याला हे छातीमध्ये धडधड, भीती वाटणं, गुदमरल्यासारखं वाटणं, बारीक बारीक दुखणं, आपला जीव जाईल, गुदमरेल, श्वास घेता येत नाही, हार्ट अटॅक येईल, अशा प्रकारची भावना जी आहेत ना मित्रांनो ती आपल्याला निर्माण होत असते. तेव्हा ही एक गोष्ट आपल्याला पक्की, व्यवस्थित, नीट लक्षात घ्यायला हवी की आपल्याला हृदयविकार जो आहे तो झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट तुम्ही करायची आहे ती म्हणजे अशावेळी जेव्हा तुम्हाला अशी लक्षणं निर्माण होतात त्यावेळी तुम्हाला मित्रांनो दीर्घ श्वसन करायचं आहे. दीर्घ श्वसन म्हणजे काय की तुम्हाला अगदी सावकाश, संथ गतीने, हळूहळू श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि हळूहळू अगदी श्वास जो आहे तो हळूहळू तुम्हाला बाहेर सोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला श्वास जो आहे तो
आणि श्वास जो आहे तो हळू सावकाश बाहेर सोडायचा आहे. तर याला म्हणतात दीर्घ श्वसन. हळू श्वास आतमध्ये घेणे आणि हळूहळू श्वास बाहेर सोडणे. हे जे दीर्घ श्वसन आहे ना, ते केल्यामुळे काय होतं की आपल्या मेंदूला एक प्रकारे शांत हो असा सिग्नल मिळतो. आपल्या हृदयाची गती शांत होते, नाडीची ठोके हळूहळू शांत होतात आणि जी काही भीती, धडधड, अस्वस्थपणा, बेचैनी जी काय आपल्याला वाटत असते ना मित्रांनो, ती कमी व्हायला लागते. तुम्ही असं जेव्हा होईल त्यावेळी थोडंसं बाजूला होऊन, म्हणजे जिकडे गडबड नाही आहे, गर्दी नाही आहे, आवाज नाही आहे, अशा ठिकाणी पटकन तुम्हाला यायचं आहे. मांडी घालून पण बसू शकता, खुर्चीवर पण बसू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने सिम्पली बसायचं आणि एक 10 मिनटं तुम्हाला दीर्घ श्वसन जे आहे ते करायचं आहे. दीर्घ श्वसन करून झाल्यावर तुम्हाला दुसरा एक सोपा उपाय सांगतो. हे दीर्घ श्वसन तुम्ही केलात, थोडंसं तुम्हाला रिलॅक्स वाटलं, बरं वाटलं की तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही किचनमध्ये यायचं आहे. किचनमध्ये आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी बघा आमसूल, कोकम असतात, त्याचं सरबत करून प्यायचं आहे. काय करायचं, एक टोप घ्यायचा, साधारणपणे एक मोठा ग्लास पाणी घ्यायचं आणि एक 3 ते 4 आमसूल, कोकम जे आहे ते त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं हाताने ते कोकम जे आहेत ते कुस्करायचे. थोडासा रस त्या पाण्यामध्ये यायला हवा या पद्धतीने त्याला कोळून घ्यायचं. आमसूल आहेत ते बाजूला ठेवायचे, त्याचा रस त्यामध्ये थोडासा आंबट असं ते पाणी तयार झालं की त्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुमच्या चवीप्रमाणे थोडी कमी जास्त अशा स्वरूपामध्ये तुम्ही साखर जी आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आणि ढवळून एक सरबत जे आहे ते बनवायचं आहे. त्यात थोडंसं तुम्ही सैंधव लवण पण टाकू शकता आणि वेलची जी असते ती वेलचीची पावडर पण थोडी टाका आणि अशा पद्धतीने एक कोकम सरबत ड्रिंक जे आहे ते तयार करा आणि थोडं एक 2 घूट एक अर्धा तासामध्ये हे सरबत जे आहे ते हळूहळू संपवा. हे कोकम काय आहे, हा कोकम जो असतो किंवा आमसूल जे आहे ना, हे आयुर्वेदामध्ये हृदय सांगितलेलं आहे. हृदयाला शक्ती देणारा सांगितलं आहे, तर्पण करणारा सांगितलं आहे. ज्यावेळी अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात त्यावेळी हृदयामध्ये काय असतं की आपला शोष निर्माण झालेला असतो, एक प्रकारे ड्रायनेस निर्माण झालेला असतो. मग अशावेळी त्या ठिकाणी शक्ती देणं, इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी हे कोकम सरबत जे आहे ना ते मित्रांनो नक्कीच उपयोगी पडतं. माझ्याकडे बरेच पेशंट अशा पद्धतीने आजाराने ग्रस्त असे येतात, त्यांना मी हा एक सोपा घरगुती उपाय करायला सांगतो. अनेक लोक म्हणतात की या उपायाने डॉक्टर आम्हाला लगेच थोडंसं बरं वाटतं. याखेरीज मित्रांनो आणखी एक भाजी आहे की जी तुमच्या किचनमध्ये असते, ती या त्रासामध्ये उपयोगी पडते. ती भाजी म्हणजे दुधी भोपळा. दुधी भोपळा जो आहे ना तो सुद्धा हृदयाला शक्ती देणारा आहे. बेसिकली काय मित्रांनो, आपण हृदयाला शक्ती देणारी औषधं जी आहेत त्याचा वापर करतोय. तर दुधी भोपळा जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे, तो किसायचा आहे. किसणीवर तुम्ही किसा आणि साधारणपणे एक 100 ग्रॅम एवढा प्रमाणामध्ये तो दुधी भोपळा जो आहे तो किसून घ्या आणि रुमालामध्ये घेऊन पिळून त्याचा रस काढा. दुधी भोपळ्याचा रस काढायचा आहे. साधारणपणे एक अर्धा ग्लास किंवा 1 वाटीभर दुधी भोपळ्याचा रस तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वेलची आहे, थोडी साखर आहे, या स्वरूपामध्ये टाकून, जर डायबिटीस असेल तर नका टाकू, डायबिटीस नसेल तर थोडीशी साखर टाकायला काही हरकत नाही. आणि असा दुधी भोपळ्याचा रस जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी जर समजा 21 दिवस घेताय ना, तर त्याने सुद्धा मनाला आणि हृदयाला शक्ती मिळण्यासाठी मित्रांनो नक्कीच चांगला फायदा होतो. तेव्हा मित्रांनो हे 2 सोपे उपाय मी तुम्हाला जे सांगितले आणि दीर्घ श्वसन करायची जी ट्रिक सांगितली त्या गोष्टी तुम्ही निश्चितच नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच यामध्ये फरक जाणवेल. तसंच मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की असा आजार, त्रास असेल तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे काउन्सेलिंग. हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे तो व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळा बघा. तो बघितल्यानंतरसुद्धा तुम्हाला एक प्रकारे बरं वाटेल, एनर्जी वाटेल आणि जो आपला त्रास आहे तो लवकरात लवकर बरा होईल अशा प्रकारची पॉझिटिव्हिटीसुद्धा वाटेल. याचप्रमाणे तुम्ही जवळपास आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटू शकता, समुपदेशकांना भेटू शकता, काउन्सलिंग करू शकता. काउन्सलिंग, समुपदेशन याचासुद्धा महत्त्वाचा रोल आहे. कोणीतरी तुम्हाला सांगितलं ना की बाबा तुला काही त्रास नाही आहे, टेन्शन घेऊ नको, तुला नक्कीच बरं वाटेल, अशा प्रकारचे काउन्सलिंगचे जे शब्द असतात ते अशा प्रकारच्या रुग्णांना, पेशंटना अगदी सहाय्यभूत असे ठरतात, मोलाचे ठरतात. त्याने त्यांचा आजार जो आहे तो कमी होण्यामध्ये चांगला फायदा होतो. त्यामुळे काउन्सलिंग करून घ्या. दुसरी गोष्ट मी मगाशी म्हणालो तसं की अशी काही औषधं आहेत की जी हृदयाला, तुमच्या मनाला शक्ती देऊ शकतात. आयुर्वेदामध्ये अशी बरीचशी औषधं आहेत जी तुमची प्रकृती कशी आहे, तुमचं वय किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींना तपासून आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत ते देत असतात. तर त्यांचासुद्धा तुम्ही वापर आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क करून घेऊ शकता. जास्तच अँझायटी वाढत असेल
तर आयुर्वेदामध्ये एक शिरोधारा नावाची एक ट्रीटमेंट असते, त्याचासुद्धा तुम्ही वापर करून घेऊ शकता. ॲसिडिटी, गॅस जर तुम्हाला वारंवार होत असेल तर ते सुद्धा नीट करणंसुद्धा आवश्यक आहे, की जोपर्यंत तुमचं पचन व्यवस्थित होणार नाही आहे, आहारच चांगला तयार होणार नाही आहे, तोपर्यंत ही लक्षणं जी आहेत ती पुन्हा पुन्हासुद्धा येऊ शकतात. तर काउन्सिलिंग, आयुर्वेदिक औषधं, काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले ते, पॉझिटिव्ह माइंडसेट, भरपूर व्यायाम करणं, मोकळ्या हवेत फिरणं, चांगल्या आनंदी वातावरणामध्ये राहणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात मित्रांनो तर निश्चितच तुम्हाला हा जो त्रास आहे त्यामधून तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने रिकवर होऊ शकता. मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशनसुद्धा घेतो. त्यामध्ये तुम्ही लाईव्ह चॅटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न, शंका जे आहेत ते विचारू शकता. तुम्हाला असा त्रास होत असेल, बरेच दिवसापासून तुम्ही या त्रासाने ग्रस्त आहात, तुम्हाला छातीमध्ये गच्चपणा, भीती वाटणं, धडधडणं, घाबरल्यासारखं वाटणं, छातीमध्ये गच्चपणा वाटणं, अशा प्रकारची लक्षणं बरेच दिवस जर होत असतील तर तुम्ही आयुर्वेदिक उपचारसुद्धा घेऊ शकता. आयुर्वेदिक उपचार तुम्हाला घ्यायचे असतील तर बघा संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्यावर तुम्ही फोनसुद्धा मित्रांनो करू शकता. आता मी इथेच थांबतो. पुन्हा असाच एखादा माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.